नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला ना आमच्या पारड्यातील वास्तव परिस्थिती दाखवणार आहे. सध्या ना कोकणात मुसळधार पाऊस चालू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळतात, फांद्या तुटतात आणि कधीकधी तर विजेच्या ताराही कोसळून खाली येतात. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की विजेच्या तारा खाली आलेल्या दिसत आहेत. अशा वेळी ना कोणत्याही परिस्थितीत त्या तारांच्या जवळ जाऊ नये. ती तार बंद आहे की चालू आहे हे बाहेरून ओळखता येत नाही. त्यामुळे ना सुरक्षित अंतर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जर अशा तारा पाण्यात पडल्या तर त्या परिसरात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ना पावसाळ्यात अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. लहान मुलांनी अशा ठिकाणी खेळू नये, जनावरांनाही त्या भागापासून दूर ठेवावं. गावातील प्रत्येकाने एकमेकांना सावध करावं. अशा प्रकारचा बिघाड दिसला तर शक्य तितक्या लवकर वीज वितरण कार्यालयाला माहिती द्यावी. पावसाळ्यात ना अनेक ठिकाणी एकाच वेळी बिघाड होत असल्यामुळे दुरुस्तीला ना थोडा वेळ लागू शकतो, पण तक्रार करणं महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे ना याच्या पुढील छान छान व्हिडिओ तुमच्या समोर येतील. आमच्या गावात ना वीज गेली की अनेक अडचणी निर्माण होतात. रात्री पूर्ण अंधार पडतो, घरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो, पंप बंद पडल्यामुळे विहिरीतून पाणी भरावं लागतं, मोबाईल चार्ज करता येत नाही, काही ठिकाणी नेटवर्कचाही त्रास होतो. पावसाळा हा निसर्गासाठी सुंदर असला ना तरी अशा काही अडचणीही सोबत घेऊन येतो. म्हणून ना प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आता माडाच्या झाडाला ना आम्ही टेकू लावून ठेवला आहे. टेकू म्हणजे ती जी वायर खाली पडली आहे, म्हणजे त्या लाईटीच्या पोलाला जी वायर आहे ना, ही आडवी गेलेली तुम्हाला दिसते आहे, ती आहे ना खाली पडली होती. मग आम्ही ना आमच्या शेजाराचे एक काका आहेत, त्यांना सुक्या एका लांब काठीने ती वायर अशी उचलायला लावून, म्हणजे असे एक दोन माणसं आमच्या वाडीतले बोलवून काठीचा म्हणजे एक खूट असतो ना त्याला असा टेकू लावला आहे आणि माडाला असा टेकू लावून उभा करून ठेवला आहे. म्हणजे कसं ती वायर आहे ना ती पायाखाली अशी कोणाच्या पण येणार नाही. पण आम्ही ही तात्पुरती म्हणजे म्हणतात ना तात्पुरता जुगार करून ठेवला आहे. म्हणजे आता ते वायरमॅन काका कधी येतील आम्हालाही माहिती नाही आहे. कारण आई आता सकाळीच म्हणजे वीज वितरण विभागामध्ये जाऊन ना कंप्लेंट करून आली आहे. तसं तर कालही आम्ही पण जाऊन त्यांना कंप्लेंट केली होती, पण आज पुन्हा जाऊन आई सांगून आली. कारण आमच्या गावापासून पण ना 10 किलोमीटर म्हणजे पूर्ण ते वीज वितरणाचं ऑफिस आहे. त्याच्यामुळे कसं तिकडे जाण्यासाठी पण पावसाळ्यामध्ये ना सुविधा नसतात. म्हणजे स्वतःची कोणाची गाडी काही असेल, म्हणजे टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर लोक जातात पटकन. पण मग आपण जर बससाठी जर रोडवर उभं राहिलं ना तर तासन तासाचं उभं राहायला लागतं. आता एवढा जीवाचा आटापिटा करून ना सकाळी आई जाऊन आली, कंप्लेंट करून आली की लाईट असं असं वायर खाली जमिनीवर पडली आहे, तुम्ही येऊन लवकरात लवकर ती ठीक करा म्हणून. पण तिथले जे सर आहेत, म्हणजे जे ऑफिसर लोक, ते बोलले की बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये वाडींमध्ये लाईटीचे पोल आहेत ते पडले आहेत, तारा तुटल्या आहेत. त्याच्यामुळे आमच्या ज्या टीम आहेत ना ते प्रत्येक गावांमध्ये असे म्हणजे डिवाईड करून गेलेले आहे. डिवाईड करून म्हणजे वाटून, म्हणजे इकडे या गावामध्ये 2 लोक, त्या गावामध्ये 4 लोक, असं त्यांची ती पूर्ण ग्रुप असतो, ते इकडे तिकडे असे गेलेले आहेत, असं त्यांचं उत्तर होतं. तर आता तुम्ही बघू शकता इथे आमचे जास्वंदीचे झाडं आहेत आणि ह्या जास्वंदीच्या झाडाच्या इथे पण आम्ही 2-3 दिवस झाले फुलं काढायला गेलो नाही, कारण ती वायर आहे ना ती त्याच्यातून गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ती पानं आहेत ना पावसामुळे ओली आहेत, कुठे त्याला शॉक लागला ना तर उगीचच काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आणि आजूबाजूला आमची माडाची झाडं आहेत, त्याची चुडतांची ना सावट पण ना त्या वीज वितरण विभागाचे जे ऑफिसर लोक आहेत ते आता मेमध्ये येऊनच ना सावट मारून गेले होते. म्हणजे ते आम्ही जरी घरात नसलो ना तरी लाईटीचे जिथे जिथे पोल आहेत ते स्वतःच्या मर्जीनेच आजूबाजूच्या झाडांची ना सावट मारून जातात. मग ते म्हणजे ज्यांची ती प्रॉपर्टी आहे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये ते लाईटीचे पोल असले तरी ते काय त्यांची परवानगी घेत बसत नाहीत, कारण ते सगळ्यांच्याच हितासाठी असतं. आता ही वायर बघा, पोलावर जी एक वायर लटकते आहे ना त्याचा एक तुकडा इकडे जमिनीवर पडला आहे. आता ते काका ना दुसरा एक तुकडा आहे, हे बघा, हे इथून तुटलं बघा. दुसरा एक तुकडा आहे ना तो आम्ही खूट लावून उभा करून ठेवला आहे माडाला, पण ह्याला ना त्या काकांनी काठीने सुद्धा असं ढकललं ना तर असं इरगिरायला लागला त्यांचा हात.
इरगिरायला म्हणजे ते झटका कसा बसतो तसा तो हात इरगिरायला लागला. म्हणून मग ते काका पण बोलले मरू दे ती वायर तिकडे, कारण त्याच्यात करंट चालू आहे आणि उगीचच मग तिथं आणि हात लावायला नको. त्याच्यामुळे आम्ही पण ना थोडे घाबरून आहोत. आज 2 दिवस झाले आमच्या घरी लाईट नाही आहे. आमच्या ह्या पोलवरती ना 4 लोकांचे कनेक्शन जोडलेले आहेत लाईटीचे. म्हणजे आमच्या एका घराच्या बाजूचे 2 लोक आहेत आणि आम्ही इकडचे 2 लोक आहोत. म्हणजे हा आहे आमच्या परड्यामध्ये, गडग्याच्या बाजूलाच हा पोल आहे आणि तो आमच्या हद्दीमध्ये आहे. पण 4 लोकांमधले त्या 3 लोकांच्या लाईटी आहेत. त्या वरच्या वायरी बघा तुम्हाला दिसत आहेत, 3 वायरी व्यवस्थित आहेत आणि ह्या बाजूची बघा एकच वायर आहे. ही बघा मी थोडीशी झूम करते, एक वायर आहे आणि दुसरी ही तुटली. आता मगाशी जो तुकडा दाखवला ना तो ह्याचा तुकडा तिकडे पडला आहे, जमिनीवर पडला. म्हणजे तिकडे दुसरा एक पोल आहे ना त्याला तो अर्धा चिटकला आहे. त्या पोलावरून ह्या पोलावर असा तो जोडलेला होता. तो मधी काय त्याच्यावर पडलं काय माहिती आणि मधूनच त्याचे 2 तुकडे झाले. पण खाली काय चुडात बिडात पडलेलं नाही आहे. म्हणजे आता कसे तुटले काय समजत नाही. वारा पण खूप आहे. आमच्या या घराच्या पाठीमागे नदी आहे मोठी आणि एका बाजूला अरबी समुद्र आहे. त्याच्यामुळे कसं वारा खूप येतो. एवढा वारा येतो की हवेने पण कधी कधी काय होईल सांगता येत नाही. त्या वायरी आहेत ना नुसत्या गदागदा हलतात. भीती वाटते ना. खालून आमच्या कसा वाडीतनं जायचा रस्ता आहे, पोरंटोरं अशी जात असतात. शेतीभातीची लोकं पण अशी गाई गुरं घेऊन तिकडनं जात असतात. आणि ही गुरं आहेत ना, ही ढोरं पण अशी धड नाही, इकडे तिकडे गोल गोल फिरून लोकांच्या परड्यात ना अशी वाकडी तिकडी जातात. त्याच्यामुळे कसं आता ती मुकी जनावरं आहेत, त्याच्यामुळे कसं ना मित्रांनो, त्यांना काय आपण आरडाओरडा करू शकत नाही की सरळ रस्त्यानं जावा, हकडे तकडे फिरायला जाऊ नको असं आपण त्यांना सांगू शकत नाही ना. मग ती शेजाऱ्यांची जरी असली तरी आम्ही ते समजून घेतो, कारण घ्यावंच लागतं. ते त्यांना काय माहिती आहे कुठे रस्ता मिळतो, कुठं काय पान भेटलं हिरवं तरी इकडे तिकडं खात जातात. आता ते काका आले ना, आता आई पण बोलली की आजूबाजूची त्यांनी सावट जरी तोडलेली असली तरी आम्ही त्याच्या, आता हे आजूबाजू बघा तुम्हाला सावट दिसते, ती सगळी आई बोलली आपण भेडसावून घेऊया त्यांच्याकडून, कारण त्यांचे माणसं आले ना तो घोडाबिडा घेऊन येतात. म्हणजे आमच्या इथं एक रोडवर म्हणता येणार नाही, वाडीमध्येच थोडंसं खालच्या साईडला त्यांचा तो टेम्पो येतो लाईटीवाल्यांचा आणि त्याच्यातनं ते त्यांना जे लागणारी साधनसामुग्री सगळी घेऊन येतात. त्यांचे ते 4 माणसं येतात आणि घोडा पण हाणतात. घोडा म्हणजे ते असं जमिनीवर उभा करून ठेवतात. त्यांचं ते कुठल्या प्रकारचा असतो, ते इलेक्ट्रिकचे म्हणजे सगळं काम करतात, तर ते जरा वेगळ्या प्रकारचं असतं. आता आम्ही नॉर्मली कसं करतो, आम्ही शिडीवर चढतो. कुठल्या झाडाचा आंबे काढायचे आहेत, फणस काढायचा आहे किंवा कुठेही काही चढायचं असेल तर आम्ही शिडीवर चढतो ना. त्यांचं तसं नाही, शिडी नसते, त्यांचा तो घोडा असतो एक वेगळ्या प्रकारचा. सरळ आपलं पाय देऊन पायरीसारखं पटापट वर चढले की त्याच्यात ते म्हणजे ते फॉलावर चढत नाहीत लाईटीच्या, असं ते एक भांडं असतं त्याला आणि त्या भांड्यात ते असे उभे राहून ते करतात. म्हणजे ते यंत्र टाईपच त्यांचं असतं आणि ही त्यांची पद्धत आहे ना मित्रांनो, मला पण आवडली. म्हणजे कसं ते पोल आहेत, ते जरी ते वायरमॅन असले तरी शेवटी ते माणूसच आहेत ना. ते पोल पण बघा किती पावसात ओले झालेले असतात. त्या पोलावरून जर ते चढले तर त्यांच्या जीवालाही धोका असतो. आमच्या इकडे असा मध्यंतरी दुसऱ्या गावामध्ये असा एक हादसा झाला होता. त्याच्यामुळे ते आता घोडा घेऊन येतात ना, ते बरं आहे. घोडा कसा लांब उभा करतात ते थोड्या अंतरावर आणि त्याला ते पुढे ना असं एक असं टोपलीसारखंच पण मोठंसं असं तोंड असतं आणि त्याच्यात ते उभे राहतात आणि म्हणजे आरामात अगदी असं वायरीचं काही जोडकाम तोडकाम आहे ते सर्व करतात. म्हणजे त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्या जीवाला पण धोका नाही, सुरक्षित राहतात आणि वायरी जोडण्याचं काम पण होतं. तर मित्रांनो, तुम्ही पण ना अशी म्हणजे पावसात तुमच्या इकडे पण काय जर असे समस्या निर्माण झाल्या असतील किंवा होत असतील ना, तर तुम्ही तुमचा अनुभव पण ना कमेंटमध्ये माझ्याशी शेअर करू शकता. कारण आपल्याला कसं म्हणजे माझ्या परड्यात हे आता परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला असं वाटलं की माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्याशी मी म्हणजे शेअर करेन. कारण माझा असा काही उद्देश नव्हता आज की व्हिडिओ बनवावा, पण एक असं मला मनापासून वाटलं की बाबा सध्या आता आमची 4 दिवस झाले लाईट नाही आहे. 4 म्हणजे 3 दिवस झाले, आजचा 4था दिवस आहे पण पूर्ण झाला नाही आहे, लाईटच नाही आहे. आणि आम्ही आमचं घरगुती नारळाचं तेल आहे, मी बोलली पण होती, व्हिडिओ अपलोड केला आहे मित्रांनो. त्याच्यात मग आम्ही काय करतो, रॉकेलचे दिवे पेटवत नाही. आमचं आपलं घरगुती खोबऱ्याचं तेल आहे ना, त्याच्या पंत्या पेटवतो किंवा काचेची बॉटल घेऊन त्याच्या झाकण्यात कापसाची वात करतो आणि मग ती तेलाची वात आम्ही पेटत ठेवतो. आता 2 दिवस ना आम्ही तेच करतो आहे, तेलाच्या वातीचे दिवे पेटवतो घरामध्ये.
त्याने कसं म्हणजे घर काळं होत नाही, आजूबाजूचा परिसर काळा होत नाही, घराला अशी ना किटळा लागत नाही. किटळा म्हणजे ते असं काळे काळे ना असे घरूचे कसे येतात, कोळी बांधतात, तसं ते घराला येतो रॉकेलचे दिवे पेटवले काय. म्हणून मग आम्ही आमचं घरगुती खोबऱ्याचं तेल आहे ना त्याचे दिवे पेटवतो. त्याच्यामुळे कसं म्हणजे काय प्रॉब्लेम होत नाही, घर पण काळं होत नाही. कारण आम्ही म्हणजे 1 वर्ष आड करून आम्ही कलर काढतो घराला, म्हणजे गणपती येतो तेव्हा. तर असं ना मित्रांनो, कोणाकोणाच्या घरी ही समस्या निर्माण होते ना, ते तुम्ही मला ना कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, तुमच्या गावातही पावसाळ्यात ना अशा समस्या निर्माण होतात का? तुमचा अनुभव मला सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा. आणि अशाच कोकणातील वास्तव जीवन, निसर्ग आणि गावाकडच्या व्हिडिओंसाठी ना माझ्या ना देवाक काळजी कल्की चॅनलला ना तुम्ही सबस्क्राईब करा. कारण मी ना रोज छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. तर मला सपोर्ट करा. धन्यवाद.